वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार संजय राऊतांना नाहीये। बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वावर आपला पक्ष उभा केला, शिवसेना उभी केली। संजय राऊत, तुम्ही सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाला, औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचं तुम्ही काम केलं। त्यामुळे आम्ही ठाकरेंचं नाव घेतो, ठाकरेंच्या नावाशिवाय आम्हाला किंमत नाही हे तुम्ही सांगताय, तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेले आहेत आणि ज्यांनी विचार सोडलेले असतात त्यांना समाजामध्ये काहीही किंमत नसते, हे जनतेनं दाखवून दिलंय। म्हणून तुमची विचारशून्यता हे लोकांना लक्षात आली, म्हणून उभाटा गटाला घरी बसवण्याचं काम केलंय। त्यामुळे विनाकारण आम्हाला ठाकरेंच्या नावाला किंमत आहे वगैरे हे सांगण्याच्या भानगडीत करू नका। एकाच ठाकरे नावाला किंमत होती, ते नाव म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। संजय राऊत, तुमच्या नावाला काहीही किंमत नाही। वारसा आणि वारसदाराच्या गप्पा देखील संजय राऊतांनी करू नये, कारण संजय राऊत हे सोनिया गांधी आणि शरद पवार साहेबांचे वारसदार झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार राहिलेले नाहीत। सातत्यानं शरद पवार साहेबांची चाकरी करायची, शरद पवार साहेबांचा उदो करायचा हा संजय राऊतांचा धंदा झालाय। त्यामुळं आम्ही ठाकरेचे वारसदार आहोत हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। जनतेनं तुम्हाला सोनिया गांधींचं वारसदार म्हणून ठरवलेलं आहे, पवारांचं वारसदार म्हणून ठरवलेलं आहे। उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मीठ खायचं आणि पवार साहेबांचं आणि सोनिया गांधींची चाकरी करायची हा तुमचा धंदा झालेला आहे। हा धंदा जनतेने ओळखलाय। प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन केलं की संजय राऊतांना लगेच मिरच्या झोंबायला लागल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चांगलं काम केलं, त्यासाठी कुणी अभिनंदन केलं असेल तर संजय राऊत, तुम्हाला एवढं मिरच्या झोंबायचं कारण काय? कारण तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधी एकही चांगलं काम करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन कोणी करणार नाही। तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रियंका चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय, येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते बघा। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी तुमच्या विरोधामध्ये निश्चित उभ्या राहतील। उभाटा गटामध्ये प्रियंका चतुर्वेदींचा गट, आदित्य ठाकरे यांचा गट एकत्र आहे। संजय राऊत, तुम्ही उभाटा गटामध्ये एकटे पडलेले आहात, हे याच्यावरून लक्षात येतं। मतदारसंघाची पुनर्रचना कशी करायची, डिलिमिटेशन कसं करायचं हे आयोग ठरवेल। संजय राऊत, मतदारसंघ फोडण्याबद्दल तुम्ही जी काही भाषा वापरता ती चुकीची आहे। जनतेनं तुम्हाला मत न देता फोडण्याचं काम केलंय। विधानसभेच्या निवडणुकीला देखील मत न देऊन तुम्हाला जनतेने फोडलंय। महापालिकेच्या निवडणुकीत मत न देऊन तुम्हाला फोडलंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील जनतेनं मत न देता तुम्हाला चपराक लगावलेली आहे। मतदारसंघाची पुनर्रचना, डिलिमिटेशन योग्य पद्धतीनं केलं जातील, रिझर्वेशन देखील योग्य पद्धतीनं टाकले जातील आणि तुम्ही केव्हापासून मतदारसंघाची चिंता करतायत? संजय राऊत, तुम्हाला एकही मतदारसंघ नाही। ज्यांना मतदारसंघच नाही, जे ना लोकसभेची निवडणूक लढले, ना विधानसभेची निवडणूक लढले, ना महापालिकेची साधी निवडणूक लढले, त्यांना मतदाराबद्दल किंवा मतदारसंघाबद्दल चिंता असायचं कारण काय? मतदारसंघ कसेही पडले तर संजय राऊत, तुम्ही काय वॉर्डाच्या निवडणुकीत देखील जिंकून येऊ शकत नाही। त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेची चिंता संजय राऊतांनी करू नये आणि उभाटा गटाने देखील करू नये।